हाय गाईज, वेलकम टू माय न्यू चॅनल. गाईज तर आमच्या इथे कार्यक्रम आहे आणि माझ्या आजोबांचं आजीचं खडगं बांधायचं कार्यक्रम. तर गाईज तुम्हाला एक सीन दाखवते. सगळे बेकार हालत मध्ये ए तर गाईज असा फेका फेक गाईज ते आमचं शेत आहे आणि तिकडे आम्ही एक ओटा बांधायला काम शुरू कर दिया है खेत में का. तो देखो ये हमारा लीडर बातें करो. इस चेहरे को तो जानते ही होगे जो ईटा ज्यादा फेंक रहा है. अभी ये काम मिट्टी को बुलाया गया है. बघितली Guys, Gota is back in the vlog, guys. महान हस्ती का बैकअप Guys, the gang is back, guys. गैंग कर रहे हैं. बस गैंग का नाम भी नहीं रखे. छटा गँग आहे ना म्हणले. छटा गँग याच्यावरून का? छोटा गैंग से मेमोरी आम्ही. A few moments later. आई मग गोट येन बोल रही तू उंगवडी काढ कशाच लगेच अरे यार वरण और चावल बनाया है और हमारी पार्टी हो रही है. वो मैं बोल रहा हूँ वो तेल की बोतल है और डाल दो तेल बाद सब्जी में मत सब्जी. हम काही आठव्या पिढी जन्मलेले लोक संदीपला गोटे अरे गाईस गोट्याला भेटले साडी घाल. The next day. सो आमच्या घरी आहे दसरा. दसरा मीन्स कसं असतं आमच्या इकडे की कुलदेवीला वगैरे बकरं कापलं जातं, बकऱ्याचं नैवेद्य दिलं जातं. तो त्याच्यासाठी सगळे म्हणजे भावंड मिळून बकरे वगैरे घेतात आणि त्यांचं नैवेद्य द्यावं लागतं कुलदेवीला. सो ते चालू होतं आणि त्यातल्या त्यात माझ्या आजोबांचं काय ते थडं म्हणतात आमच्याकडं, माहीत नाही तुमच्याकडं, म्हणजे समाधी टाईप बांधायचं होतं. ते पण बांधून झालेलं होतं. ते तुम्ही विटेचं वगैरे बघितलं असेल, त्याच्यासाठी सगळी प्रक्रिया सुरू होती. सो इथं ते धडधडी वगैरे काहीतरी घेतात बकरे. सो ते चालू होतं, बघत राहा. A few moments later. नाही व्हिडिओ असं साधा. ये देखो गाइस यहाँ पे सगळे बकरे वगैरे कापून त्यांचं नैवेद्य दिल्यानंतर आरती असते. आरती मला पण माहीत नाही, मी सगळे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते कारण मलाच माहीत नाही काय काय असतं काय काय नाही. सो मी पण थोड्या गोष्टी आत्ता बघते की ओके आरती पण असते आणि घरची लेडीज वगैरे आरती करतात आणि बाहेर गाणे वगैरे म्हणले. गाणे मीन्स ते आरतीच असते, जे की मलाही कळलेलं नाही ते काय बोलले कारण मला तेवढं कळत नाही बंजारातले गाणे वगैरे. सो बघत राहा. ये देखो यहाँ पे मिट्टी है, मस्ती कर रही है, मस्तीखोर आतंकखोर. काय करायला हाय हाय दादू हाय कर फोन मध्ये. हॅलो कोण आहे? हॅलो. A few moments later. आतमध्ये सगळे भजन वगैरे, भजनी मंडळी भजन वगैरे म्हणत होते. आम्ही सगळे बच्चा पार्टी बाहेर बसून ऐकत होतो आणि मध्ये पण होतो आम्ही, पण थोड्या वेळेसाठी बाहेर आलतो. थोडे वाजले असतील रात्रीचे 11:30-12.
सो सगळेजण बसून मस्त भजन वगैरे ऐकतायत आणि मध्ये भजन सुरूच होते. सो मग आम्हाला काही वेळात असं झालं की ओके भजन तर ऐकतोच आहे आपण, पण आम्हाला नाही का थोडंसं काय म्हणतात त्याला, झोप येत नव्हती. झोप तर अजिबातच येत नव्हती कोणाला, पण थोडं बोर होते ना माणूस की, आणि त्यातलं तेवढं काही आम्हाला कळत नाही त्यातलं. सो मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की चला क्रिकेट खेळू. सो आम्ही सगळे बच्चा पार्टी क्रिकेट, आम्ही खूप जण होतो, 8-10 जण. आम्ही सगळ्यांनी क्रिकेट सुरू केलं. क्रिकेट बघत राहा, क्रिकेट खूप मजा आली क्रिकेट खेळताना. सो आमचं भजन तरी सुरूच होतं, 2:30 वाजले होते. तो मलाही कळतं, म्हणजे कळतं मला भजन, असं नाही कळत नाही, मला खूप आवडतं भजन ऐकायला, खूप म्हणजे खूप. सो स्टेट येऊन बघा कसं वाटते कसं नाही ब्लॉग, आणि कमेंट करून सांगा, शेअर करून सांगा, सबस्क्राईब करून सांगा की काय वाटते तुम्हाला माझ्या ब्लॉगबद्दल, अजून मी कसे कंटेंट तुम्हाला देऊ शकते. A few moments later. The next day. A few moments later. तर दसऱ्याचा सगळा कार्यक्रम झालेला होता, सगळ्यांचं खूप मस्त झालं, ते भजन वगैरे सगळं रात्र जागून काढली होती. त्यानंतर आम्ही गेलो मामाकडे. मामाकडे म्हणजे जायचं एकच कारण वहिनीचं डोहाळे जेवण होतं. सो त्याच्यामुळं मग सगळे तिकडे गेलो. दसऱ्याचा कार्यक्रम करून सगळी फॅमिली तिकडे गेली. सो त्यातले काही क्षण मम्मी वगैरे ओवाळताना खूप मजा केली आम्ही इथे पण खूप डान्स केला, पण मी टाकत नाहीये कारण ते डान्स सगळे असे नको टाकायला. सो मग आम्ही खूप मजा केली मामाकडे पण, आणि खूप मजा आली. आता आपल्याला काही दिवसात कळेलच काय झालं दादाला वहिनीला, म्हणजे मुलगा झाला की मुलगी झाली हे लवकरच कळेल. सो इथं मम्मी वगैरे ओवाळताना, मम्मी ते काय ओटी भरतात वगैरे मला पण माहित नाही, मी पण रिच्युअल्स फर्स्ट टाइम बघते काय काय असतात काय काय नाही. सो कंटिन्यू करा, ब्लॉग बघत राहा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे सगळं. म्हणजे खूप 8-10 दिवसाचं एकत्रच टाकते मी, कारण माझ्याकडे क्लिप्स खूप थोड्या असल्यामुळे. सो चेक इट आउट, कसं वाटतं ते सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं कसं नाही. तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल बंजारा रिच्युअल, सो खूप वेगळं असतं आमच्या इकडे. सो नक्की सांगा. आणि इथे मी आत्या होणार म्हणून मी असं पोस्टर घेऊन उभी आहे. सो काही फोटोज वगैरे काढले होते. The next day. मग नंतर नेक्स्ट डे आम्ही वहिनी आणि दादाच्या लग्नाची CD बघितली. खूप मजा आली मेमोरीज जागा करायला. तर तुम्ही पण बघू शकता काय काय मजा केली. सो बघत राहा, स्टे ट्यून, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय. इथेच आपण ब्लॉग एंड करूयात. बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय नवीन बघायला भेटते, आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल. सो मग मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते आणू शकते. आणि
स्टे ट्यून. लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.